सातारा जिल्ह्याला यशवंत विचारांचा लौकिक आहे, पण झेडपीच्या राजकारणामध्ये निवडणूक निकालाच्या निमित्ताने मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। सातारा जिल्ह्यामध्ये भाजपने दूरदृष्टीचा विचार करून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडणुकीपूर्वी सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहिले होते। त्या दृष्टीने तयारी, उमेदवारांची चाचपणी आणि प्रचाराचे प्रयत्नही सुरू होते। भाजपच्या हेवीवेट नेत्यांपैकी काहींनी घराणेशाही अन नातीगोतावळ्याला प्राधान्य दिले, पण त्याला जनतेने नाकारले गेले। त्यामुळे प्रत्यक्ष निकालात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही। सातारा झेडपी हा 65 गटांचा आणि पंचायत समितीच्या 130 गणांचा आहे। इथे सत्तेसाठी 33 हा जादुई आकडा गाठणे महत्वाचे होते, पण फाजील आत्मविश्वास आणि नातीगोत्यांच्या गोतावळ्यात भाजपचे काही लोकप्रतिनिधी अडकून पडल्याने भाजपचा वारू शिवसेना राष्ट्रवादी यांनी सहजपणे रोखल्याने भाजपला केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे संख्याबळाचा जादुई आकड्यांपासून दूर राहिल्याने सत्ता स्थापनेपासून भाजप पक्ष दूर राहिलेला आहे। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। भाजपने झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत मान, खटाव, पाटण, कराड आदी बहुतांश ठिकाणी भाऊ, सून, मुलगी, मुलगा अशा नात्यागोत्यांना प्राधान्य दिले आणि तिथेच भाजपच्या संख्याबळाचं गणित फसलं गेलं। हे मतदानात जनतेने कसं कोणाकोणाला झिडकारले हे निकालाने अधोरेखित केलं गेलं। त्यामुळे भाजप केंद्र राज्यात एक नंबरचा ठरलेला पक्ष सातारा जिल्ह्यात झेडपीच्या सत्तेचा जादुई अंक गाठता न आल्याने बॅकफुटवर आलेला आहे। भाजप हा सातारा जिल्ह्याचा बालेकिल्ला ठरू पाहता पाहता मुंगेरी लालच्या स्वप्नाप्रमाणे पाहतच राहिलेला आहे। यामधून भाजपच्या हेवीवेट मंत्र्यांनी आता तरी आत्मचिंतन करावे। मंत्री यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांचा पराभव, तर दुसरीकडे त्यांच्या नातेवाईकांचे अनपेक्षित पराभव, तर कराड उत्तर मध्ये आमदार यांच्या कार्यकर्त्यांचा झालेला पराभव, तर कराड दक्षिण मध्ये हक्कलपट्टी झालेल्या कार्यकर्त्यांनी मारलेली बाजी, अशा अनपेक्षित धक्क्यांमुळे निर्विवाद बहुमताला कौल मिळता मिळता भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न अपुरे पडले गेले। सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी असे धक्कादायक निकाल कधीच नोंदवले गेले नव्हते। भाजपच्या अपयशामागच्या कारणांमध्ये एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर सातारा तालुक्यातील खेड गटात संदीप शिंदे यांना उमेदवारी दिली। त्याचवेळी हेवीवेट मंत्री यांनी या उमेदवारीला विरोध करत कामेश कांबळे यांच्याबाबत सकारात्मकता दाखवली, पण दुसऱ्या तालुक्यातील आमदारांच्या हट्टापायी अखेर ही उमेदवारी संदीप शिंदे यांना देण्यात आली। त्यावेळी अगदी याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या जागेसह इतर जागांबाबत मंत्र्यांनी चर्चा केली होती, पण यामध्ये दुसऱ्या तालुक्याचे आमदारच सरस ठरले। पुढे त्यांना इथे प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीने राबवणे गरजेचे होते त्यात यश न आल्याने ही हक्काची जागा भाजपला गमवावी लागली आहे। कारण प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात स्थानिक भूमिपुत्र कामेश कांबळे हे सहभागी होऊन प्रोत्साहन देत असल्याने लोकांच्या हृदयातील नेतृत्व कधीच कोरलं गेलं होतं। ते जनतेने या निवडणुकीत त्यांच्या विजयाने अधोरेखित केलं। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी 6 गट आणि 14 जागांवर बाजी मारली, तर कारी गटामधून शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक राजू भोसले यांनी विक्रमी मताधिक्यांचा षटकार मारला। मात्र जावळी तालुक्याच्या कुसुंबी गटात ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मताने धक्कादायक पराभव झाला। कराड उत्तर मध्ये आमदार यांचे वर्णे गटातील उमेदवार वैभव चव्हाण यांचा अपेक्षित पराभव करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके जिल्हा परिषदेत पोहोचले। मान तालुक्यात ही नातीगोत्यातील उमेदवारीमुळे धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले। औंध गटातही मंत्री यांच्या वहिनी भारती गोरे यांचा धक्कादायक पराभव झाला, तर दुसरीकडे बंधू अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पराभव केला। कोरेगावचे आमदार यांनाही त्यांची पत्नी प्रिया शिंदे यांचा खटाव गटातील विजय साजरा करताना दुसरीकडे कोरेगाव मतदारसंघातील खेड व पाटखळ गटातील त्यांच्या उमेदवारांचा धक्कादायक पराभव पाहावा लागला। कराड दक्षिण मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून चमकदार कामगिरी केली असली तरी कराड उत्तर मध्ये किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी कोपर्डे गटातून निवडून आल्याने भाजपला येथेही धक्का बसला आहे। पालकमंत्री यांनी त्यांच्या पाटण तालुक्यात भाजपला दिलेली धोबी पछाड, जिल्ह्यातील मतदारांनी भाजपच्या नेत्यांची नाकारलेली घराणेशाही, विकास कामांच्या मुद्द्यावर दिलेला कौल यामुळे जिल्ह्यात भाजपसाठी अवघड परिस्थिती झालेली आहे। भाजपच्या पराभवामागे अनेक अंतर्गत त्रुटी आणि धोरणात्मक चुका कारणीभूत ठरल्या गेल्या आहेत।
यामध्ये भाजपकडून बंडखोर उमेदवारांना वेळेत समजूत घालून थांबवण्यात अपयश आले। याचा थेट फटका मतांच्या विभागणीला सहजरित्या बसला गेला, तर काही ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना डावलले गेले। त्यामुळे अधिकाधिक असंतोष देखील वाढत गेला। याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरवण्यात आला नाही। यामुळे कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। झेडपीच्या निवडणुकीत प्रत्येक नेत्याने स्वतःची ताकद वाढवण्यावर भर दिला। एकत्रितपणे संवाद साधून एका वाक्याने प्रचार करण्यात भाजप इथं मात्र अपयशी ठरलं। प्रचार सभांमध्ये भावनिक साथ घालण्याऐवजी वैयक्तिक टीका टिप्पणीवर अधिक भर देण्यात आलेला। याचा उलट परिणाम मतदारांवर झालेला आहे। या सर्व कारणांची गोळाबेरीज पाहता भाजपने 27 जागा जिंकूनही प्रत्यक्षात पराभव पत्करावा लागलेला आहे। खटाव तालुक्यातील औंध गटात भारती गोरे, मार्डी गटात डॉक्टर भारती पोळ, कुकडवाड गटात अरुण गोरे, वाई तालुक्यातील बावधन गटातील दीप्ती पिसाळ, पाटण तालुक्यातील मुंद्रनकोळे गटात प्राची नरेंद्र पाटील, काळगाव गटात प्राजक्ता भरत पाटील, कराड तालुक्यातील एळगाव गटात ॲडव्होकेट आनंदराव पाटील उंडाळकर, सातारा तालुक्यातील पुसुंबी गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे, खेड गटात संदीप शिंदे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ गटात नितीन बानगुडे पाटील हे पारंपरिक नेतृत्व आणि नातीगोतवळ्यात त्यांच्या मर्जीसाठी भाजप अडकून पडले। सुरुवातीला प्रचारात आघाडी घेतलेले हे सर्व भाजपचे उमेदवार मतदाना दिवशी त्यांना जनतेने नाकारल्यामुळे भाजपला झेडपीच्या सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागलेला आहे। आता यामधून बोध घेऊन आता तरी भाजपने आत्मचिंतन करावे। त्याचबरोबर पुढील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बदल न केल्यास जिल्ह्याच्या राजकारणात बालेकिल्ला ठरू पाहणारा भाजप आणखी बॅकफुटला जाऊ शकतो। झेडपी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने 36 जागांवर उमेदवारी देऊन तब्बल 20 जागा जिंकत प्रभावी कामगिरी केली। या यशामागे अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील समन्वय महत्त्वाचा ठरलेला आहे। या निवडणुकीत दोन्ही गट एकत्रितपणे लढले। उमेदवारांची अडावळणाची टक्कर टाळण्यात आली। जिथे अजितदादा गट तिथे शरद पवार गटाचा उमेदवार नव्हता। जरी शरद पवार गटाला जागा मिळाली नसली तरी अजितदादा गटाच्या 20 जागांमध्ये शरद पवार गटाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे, असे मत राजकीय जाणकारांचे देखील आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित आहे। अनेकांनी ओपन प्रवर्ग असूनही ओबीसी प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अशा स्वप्नवेड्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे। सध्या कोणत्याही एका पक्षाकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसले तरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्ष मिळून सत्ता स्थापन करू शकतात। राज्यातील स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपद अजितदादा गटालाच देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। शिवसेना शिंदे गटानेही जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यात शिंदे गटाची प्रभावी लढत दिसून आली। भाजपने सर्वोत्तरी प्रयत्न करूनही पाटण तालुक्यात यश मिळवता आले नाही। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात अवैध राखण्यात यश मिळवले। मान तालुका मंत्र्याचा असला तरी तेथेही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही। त्यांच्या कुटुंबातील काही उमेदवारांचा पराभव झाला, तर कोरेगावात आमदार यांच्या पत्नी विजयी झाल्या असल्या तरी इतर जागेवरील निकाल आत्मपरीक्षणास भाग पाडणारे आहेत। जावळी विधानसभा मतदारसंघ हा शिंदे सेनेने आपली ताकद दाखवत मंत्र्यांना एका जागेवर झटका दिलेला आहे। महाबळेश्वर येथेही शिंदे सेनेचा पराभव वाढलेला दिसून येत आहे। महाराष्ट्रात महायुती असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र महायुतीचे तुकडे पडलेले झेडपीच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले। जिल्हा स्तरावर समन्वयाचा अभाव हा भाजपला चांगलाच महागात पडला आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।